कर्जमाफीला सरसकट तत्वतः मान्यतेचे निकष ठरवणार असल्याचं काल राज्य सरकारकडून सांगण्यात आलं। हे सरसकट म्हणजे काय, निकष काय असतील, आर्थिक तरतूद काय करणार याबद्दल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। तसंच श्रेयवादाच्या सुरू झालेल्या लढाईबाबत राज्याचे महसूल मंत्री आणि उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी कपालिनी सिनकर हिनं। सरसकट कर्जमाफीला तत्वतः मान्यता दिल्यानंतर आता मॅरेथॉन बैठका सुरू झालेल्या आहेत। आपल्यासोबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत, जे ह्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्षही आहेत। दादा, कालपासून बैठका तुम्ही वेगवेगळ्या घेतात अधिकाऱ्यांच्या, काय नक्की या बैठकीतला विषय आहे? कारण की सरसकट कर्जमाफीला तत्वतः मान्यता दिली आहे, मात्र आता हे निकष कसे ठरवणार? मुळात सगळ्याच चॅनलच्या माध्यमातून मी संधी घेतोय की ज्या 3 शब्दाबद्दल थोडी अस्पष्टता आहे, त्यातला सरसकटचा अर्थ असा आहे की एकराचं कॅपिंग नाही। जे 2 जूनला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या घोषणेमध्ये 5 एकराचं कॅपिंग केलं होतं की 5 एकरापर्यंतच्या शेतकऱ्याची कर्जमाफी, तर आता ते कॅपिंग नाही, म्हणजे 20 एकरवाल्या शेतकऱ्याची सुद्धा कर्जमाफी होऊ शकते। दुसरा मुद्दा जो तत्वतः मान्यता, तर ह्याही बाबतीमध्ये आम्हाला उच्चाधिकार समितीला अधिकार दिले होते, पण शेवटी फायनल निर्णय कॅबिनेटमध्ये होणार, त्यामुळे तत्वतः मान्य केलं, आता प्रोसिजर पूर्ण करू। आणि निकष ठरवण्यासाठी आम्ही एक समितीची घोषणा केली आहे की ज्यात शेतकरी संघटनांचे काही नेते, विरोधी पक्षाचे काही नेते आणि सरकार असं मिळून त्याचे निकष ठरवतील। हे निकष ठरल्यानंतर ही प्रामुख्याने कर्जमाफी इम्प्लिमेंट होईल। पण दादा, आता निकष म्हणाल्यानंतर ते कसे असेल? कारण की एक असं ऐकवत आहे की सरकारी नोकर घरात आहेत का, नेते ते स्वतः आहेत का, किंवा खाजगी कंपनीत उच्च पगार घेणारे आहेत का? तर साधारण असे निकष काय असू शकतात ज्याच्यावर आपण पुढे जाऊ? कारण की सरसकट कर्जमाफी जेव्हा ठरवतो तेव्हा जसं तुम्ही म्हणाल तसं अल्पभूधारकापासून मोठ्या शेतीपर्यंत सगळेच याचा आले, मग त्यांना कमी कसं करणार, वगळणार कसं? नाही, याचं सर्वे होईल आपल्याकडे। सुदैवाने सरकारी यंत्रणा जर नीट लागली तर कुठलाही सर्वे 1 दिवसामध्ये होतो, कारण प्रत्येक गावामध्ये 43,000च्या 43 गावामध्ये 5 तरी सरकारचे लोक आहेतच। एक प्राथमिक शिक्षक आहे, दुसरा त्या गावचा ग्रामसेवक आहे, तिसरा त्या गावचा पोलीस पाटील आहे, चौथा त्या गावचा कोतवाल आहे, आणि नव्याने आपण MSCB माध्यमातून प्रत्येक गावामध्ये एक ITI त्या गावातला अपॉइंट केला। हे 5, खरं म्हणजे याच्यापेक्षा जास्त संख्या, तर ते ह्याचा सर्वे करू शकतात। आणि सर्वेपेक्षा सुद्धा एक कल्पना अशी आहे की जे निकष ठरतील त्या निकषाचं ॲफिडेव्हिट घ्यावं। उदाहरणार्थ निकष जर ठरला की सरकारी नोकराला नाही, तर त्याने ॲफिडेव्हिट द्यावं की माझ्या घरामध्ये कोणी सरकारी नोकर नाही, त्यामुळे मला कर्जमाफी द्यावी। खाली एक वाक्य की जर हे ॲफिडेव्हिट देऊनही सरकारी नोकर घरात आहे असं सिद्ध झाल्यास माझ्यावर कारवाई करावी, उदाहरणार्थ असं आलं आहे। पण हे सगळंच समिती बसून ठरवेल। सरकारने असं ठरवलेलं आहे की पूर्णपणे लोकशाही मार्गाने जाऊ आपण। याच्यामध्ये जे जे काही निकष ठरवायचे, जे जी काही कार्यपद्धती ठरवायची ती बैठकीत ठरवू। 10 बैठका कराव्या लागतील, करू। लवकर निर्णय करायचा असेल तर जरा फास्ट करू, रोज बसायला सुरुवात करू। शेतकरी संघटनाने आता त्यांची 5-6 नावं द्यायची आहेत, कारण आम्ही त्यांना असं म्हटलं की तुम्ही ते 15 आणि 25 आणि 35 नावं दिली त्यांनी काय होणार नाही, मोजकी 5-7 नावं द्या। आमची 5-7 नावं बसून उद्यापासून सुरू करू। आम्ही आमचा एक्झरसाईज सुरू केला। पण हे निकष असं तुम्ही म्हणालात, तर आता सरकारी नोकर किंवा मोठ्या पगारावाला हा एक निकष आला, पण अनेक शेतकरी असे जे ज्यांची 100 एकरही जमीन आहे किंवा अगदी अल्पभूधारक, असा ही जी तफावत आहे ती कशी आपण टॅकल करू शकतो? मुळात आपल्या माध्यमातून मी समाजातलं अज्ञान दूर करतो की आपल्याकडे लँड सेलिंग ॲक्टनंतर 18 एकर बागायती हे कॅपिंग असतं, त्याच्यापेक्षा जास्त जमीन असेल तर ती जप्त होते, ते कोणाची असेल तर मला सांगा। आणि 54 एकर जिरायत हे कॅपिंग असतं, त्यामुळे 100 एकर आणि 200 एकर कोणाची नसतेच। आता एखाद्याची 54 एकर आहेत तरीसुद्धा तो कर्जमाफीला एलिजिबल झाला, यात काही शंका नाही। का तर हा मुद्दा आला की प्रामुख्याने विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये लँड होल्डिंग जास्त असतं, 15 एकर 20 एकर आरामात असतं, त्यात कधीच इन्व्हेस्टमेंट न झाल्यामुळे उत्पादकता नाही, आणि त्यामुळे सगळ्यात अडचणीत विदर्भ मराठवाडा शेतकरी आहे। आणि त्यामुळे विदर्भात मराठवाड्यामध्ये भण पण आहे की 25 एकरवाला शेतकरी, म्हणजे थोडक्यात त्याचा काय उपयोग आहे। आणि त्यामुळे 5 एकरचा निर्णय करताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाणवलं की 5 एकर म्हटलं तर जो खरा गरजू आहे तो येथून राहील, म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही घोषणा केली की नाही 5 एकरने कॅपिंगच काढा। पण ते कॅपिंग 100 एकर 200 एकर असू शकत नाही, कारण त्याचं लँड होल्डिंग कायद्याप्रमाणे असू शकत नाही। पण दादा, आता असा एक प्रश्न आहे की आत्ताच काही लोक भेटले, त्यांचं असं म्हणणं आहे की घरात मोठी शेती आहे, मात्र ती 5-5 अशा ती वाटली आहे घरातल्याच लोकांमध्ये, मग त्यांना आता प्रश्न पडतो की आम्ही त्याला कर्जमाफीला व्हॅलिड ठरतो की नाही। आणि ह्याला जोडून असा प्रश्न की एक तुम्ही म्हणताय सगळ्यांना एकत्र घेऊ, मात्र सरसकट कर्जमाफी करा असं म्हणणारे तुमच्या निकषांमध्ये तुम्हाला साथ देतील असं वाटतंय तुम्हाला?
नाही, सरसकट कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांची सुद्धा कल्पना हीच होती की लँड होल्डिंगचं कॅपिंग तुम्ही ठेवू नका. आम्ही ते मान्य केलं आहे. सरसकट कर्जमाफी हवी असं म्हणणाऱ्या कोणाचं जर असं म्हणणं असेल की थकीत नसलेल्याला सुद्धा कर्जमाफी द्या, तर त्याला लोक हसतील. याचं कारण कर्जमाफीची घोषणा ही कर्ज गळ्याशी आलं, कर्ज फेडता येत नाही, हप्ते देता येत नाही, वारंवार बँक पतसंस्था चक्रा मारते, हैराण झालो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NPA झाल्यामुळे नवीन कर्ज मिळत नाही, अशाची कर्जमाफीचीच मागणी आलेली आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचे निकष हे सर्वानुमते ठरतील आणि त्या निकषाप्रमाणे ही कर्जमाफी होईल. आता एक प्रश्न आहे, केंद्रातनाच स्पष्ट सांगण्यात आलं आहे की केंद्र सरकार ह्यामध्ये पडणार नाही, केंद्र सरकार काही मदत करणार नाही. राज्य सरकार एवढा खर्च करू शकतो एवढं, कारण की हे करत असताना आपल्या इतर विकास कामांवर परिणाम होणार नाही, हे कशावर, म्हणजे ह्याची काय? केंद्र मदत करणार नाही हे काय नव्याने कळलं नाही. राज्याची आर्थिक स्थिती बरी नसताना सुद्धा 7वा वेतन आयोग द्यायचा आहे की नाही? चांगला 21,000 करोडचा येतो. 21,000 करोडचा कुठून पैसे आणणार आहे राज्य? आणावेच लागतील. तसं ही कर्जमाफी करत असताना आर्थिक चंचन असेल तर त्याच्यावर मार्ग काढावा लागेल आणि त्याच्यावरचे मार्ग माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि माननीय अर्थमंत्र्यांनी काढलेले आहेत. आता शेवटचा प्रश्न, कर्जमाफीची काल आपण जी घोषणा केली त्याच्यानंतर आता सगळीकडे पोस्टर्स लावायला लागलेत. अगदी आपल्या भाजप कार्याच्या समोरच शिवसेनेकडनं पोस्टर लावण्यात आलेलं आहे. कसं बघताय ह्या सगळ्याकडे? नाही, सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी एवढंच म्हणेन की कोणाच्या का कोंबड्याने होईना पण पहाट झाली. सामान्य शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद आला. श्रेय घ्यायला काय अडचण नाही. तर चंद्रकांत पाटील आपल्यासोबत होते. आता निकष ठरवण्यासाठी जी समिती आहे त्यांच्याबरोबर वारंवार आणि तातडीने चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. कॅमेरामॅन राकेश नेरुरकर सह कपालिनी सिंदकर, साम TV, मुंबई.